धम्म जेव्हा केवळ विद्या पुरेशी नाही, कारण त्यामुळे पोकळ पांडित्य निर्माण होते असे शिकवितो, तेव्हा त्याला सद्धम्म रूप प्राप्त होते। एकदा भगवान बुद्ध कोसांबीच्या सुस्वर विहारात राहत होते। तेथे जमलेल्या ज्या लोकांना ते उपदेश करीत होते त्यांच्यामध्ये एक ब्रह्मचारी होता। त्या ब्रह्मचार्याला अभिमान वाटत असे की वेद ज्ञानात आपण अद्वितीय आहोत। अद्वितीय म्हणजे त्याच्यासारखा दुसरा कोणीही नाही, म्हणजेच युनिक। वादविवादात हरविणारा कोणी न आढळल्यामुळे तो ज्या ज्या ठिकाणी जाई त्या त्या ठिकाणी हातात एक मशाल घेऊन मिरवत असे। एके दिवशी एका शहराच्या चौरस्त्यावर त्याला एक मनुष्य भेटला। त्याने त्या ब्रह्मचार्याला त्याच्या त्या विक्षिप्त वर्तनाचे कारण विचारले, त्याच्या त्या विचित्र वर्तनाचे कारण विचारले। त्यावर तो ब्रह्मचारी म्हणाला, जग हे अंधकारमय व लोक भ्रांत आहेत। भ्रांत म्हणजे गोंधळलेले, चुकलेले किंवा वाईट आचरणाच्या मार्गावर असलेले आहेत। त्यामुळे जितका प्रकाश करता येईल, जितका उजेड करता येईल तितका करण्यासाठी मी ही मशाल बरोबर घेत असतो। जमलेल्या लोकात त्याला पाहिल्यावर भगवान बुद्धांनी हाक मारून विचारले, या मशालीने तू काय करीत आहेस? त्या ब्रह्मचार्याने उत्तर दिले, लोक म्हणजे सर्व लोक अज्ञानाच्या अंधकारात चाचपळत असल्यामुळे त्यांना मार्ग दाखविण्यासाठी मी ही मशाल धारण केली आहे। नंतर तथागताने त्याला परत विचारले, खरोखर तू इतका विद्वान आहेस? धर्मग्रंथातील 4 विद्या म्हणजे शब्दविद्या, ज्योतिर्विद्या, राजविद्या आणि युद्धविद्या तू जाणतोस काय? या विद्यांशी आपण अपरिचित असल्याचे त्या ब्रह्मचार्याला कबूल करावे लागले। त्याने ती मशाल फेकून दिली। भगवान बुद्धाने त्याला उद्देशून म्हटले, मनुष्य कितीही विद्वान असला तरी तो जर इतरांचा तिरस्कार करण्या इतका स्वतःला मोठा मानू लागला तर तो हातात मेणबत्ती धरलेल्या आंधळ्या माणसासारखा आहे। स्वतः आंधळा आणि इतरांना तो काय प्रकाश दाखविणार? मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास कृपया व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा, तुमच्या चांगल्या चांगल्या कमेंट्स मला पाठवा आणि पहिल्यांदाच या चॅनलला भेट दिली असल्यास कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून त्याला ऑल वर सेट करून ठेवा, म्हणजे मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत जय भीम, जय भारत।